बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खोक्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्याला काल प्रयागराजमधून बीड पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आज त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलाय। त्यानंतर आता कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। सतीश भोसलेला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं। सुनावणी पूर्ण झाली आणि आता सतीश भोसले उर्फ खोक्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे। कालच प्रयागराजमधून खोक्याला बीड पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आज त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं। त्याची वैद्यकीय तपासणी देखील पूर्ण झाली आणि त्यानंतर आता कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। 6 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बीड पोलीस सतीश भोसले याला प्रयागराजमधून बीडमध्ये आणण्यात आलं। बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि आज त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलंय। तर आज सुनावणी पूर्ण झाली आणि खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। तर 6 दिवसांची ही पोलीस कोठडी असणार आहे। आज त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर कोर्टानं हा निकाल दिलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पोलिसांनी 7 दिवसाचा पिशार मागितला होता। न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिलेला। 20 तारखेपर्यंत पिशार दिला। 20 मुद्दे मांडण्यात आले तुमच्याकडून? आता याच्यामध्ये त्यांनी जे म्हणजे सरकारी वकिलांनी आणि ते मांडले होते की सदर आरोपी फरार आहे, बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे, त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे, त्यांच्या वापरलेले हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे। परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काही पिशारचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशार द्यावं, तर मान्य न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिला। नाही, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गुन्हा आहे, हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा आहे। खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच। सतीश भोसले हे शिरूर मध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पितापुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेनी त्यांना दवाखान्यात न नेता त्या ढाकणे पितापुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे।